So please come in. Welcome to Goa Candelin. So this is your room. This is the bed. This is a pool view room, and this is your key. Okay. This is the room key for the room, for your room. Room key. Yes, sir. Travel. Okay. Thank you, sir. Enjoy your stay. Thank you. Thank you, ma'am. चावी. अहो बापरे, हो केवढी तयारी. तुम्ही सांगितलं हॉटेलवाल्यांना हे सगळं करायला? छे अगं मी कसला सांगतोय. लक्ष्मी मला काय वाटतंय ना, या अशा मोठ्या हॉटेल्समध्ये ही अशी तयारी करत असतील. आता आपण तर पहिल्यांदाच आलोय, कल्पना नाही आपल्याला काही. बापरे, काय काय करतात नाही. नाही हे बघून असं वाटतंय की हनीमून करता आलोय आपण. तुम्ही पण ना लक्ष्मी, काय आपलं लग्न झाल्यापासून मी तुला एकदाही या अशा हॉटेलमध्ये नाही ग आणू शकलो. अगं तुला मी साधं बाहेर पण नाही नेलं कधी. हो विसरलात का? लग्न झाल्या झाल्या देवदर्शनाला गेलो होतो आपण. काय सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो होतो आपण. तेव्हा काय असे हे फुगे असे बदाम वगैरे थोडेच होते. आणि आठवते ना, तेव्हा आई पण होती बरोबर आपल्या. अहो तेव्हाचा काळ वेगळा होता. मुळात जोडीदाराचं मन समजून घेण्यासाठी हनीमूनला जायची गरजच नव्हती. आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पण होत्या ना. पण आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत ना. मग मला सांग, आपल्यालाही सुखाचे आनंदाचे 4 क्षण अनुभवायचा काही हक्क नाहीये का ग? आणि समजा आपण हे असं केलं तर कोणाची काही हरकत नको ना असायला. हरकत नाहीये. उद्या समजा तुमच्या या बायकोला या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या, अंगवळणी पडल्या, मग काय कराल श्रीनिवासराव? बायको, समजा माझ्या बायकोला हे सगळं खूप आवडलं, तिच्या अंगवळणी पडलं, तर आपल्या लक्ष्मी करता हा निवास त्याच्या ऐपतीप्रमाणे काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही. माहितीये मला, पण खरं सांगू, आपल्या ह्या 40 वर्षांच्या संसारात खूप काही दिलंय तुम्ही मला. मी आपल्या संसारात सुखी आहे, समाधानी आहे. मला फक्त तुम्ही हव्या. हे सगळं काही नको बरं. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. हॅलो. तोंड बंद ठेवायचं आणि जेवढं मी सांगतोय तेवढंच ऐकायचं. माफीचा साक्षीदार उभा केलाय, त्यामुळे तुझ्यावर ना आता कोणाला संशय येणार आहे ना तुला अटक होणार आहे. त्यामुळे या गोष्टींसाठी सारखा सारखा फोन करू नकोस, कळलं? ठेव फोन. अरे यार, इरिटेटिंग आहे माणूस. हॅलो. ते सगळं ठीक आहे, पण मला सेटल करायला विसरू नका. ते डील होतं आपलं. रवी मुजुमदार केलेलं डील कधी विसरत नसतो. पैसे मॅनेज करतोय मी, थोडे दिवसात मिळतील तुला आणि तू सेटलही होशील. फक्त इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना सारखं सारखं फोन करून इरिटेट करू नको, कळलं? ठेव फोन. भावना आणि सिद्धू, तुम्ही कितीही कोर्ट केस लढलात तरी ओरिजिनल कल्प्रिट पर्यंत तुम्ही कधीच पोहोचणार नाही, कारण मी तुम्हाला पोहोचू देणार नाही. सेल्फ डिफेन्स.
काय झालं? अहो सिद्धिराज, हा सगळा काय प्रकार आहे? भारी आहे ना? काय बोलताय तुम्ही? भारी आहे असं त्या 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 रिसेप्शनिस्ट आणि हॉटेलवाल्यांना वाटत असेल हो. तुम्ही सकाळी बघितलं ना कसले डोक्यात गेले. कोणी सांगत होतं ना डेकोरेशन करायला. फालतूचे धंदे नुसते. तर त्या बिचाऱ्यांना आपला त्या हरामखोरांना कुठं माहिती आहे मॅडम की आपण नवरा बायको नाही, आपण फक्त मित्रमैत्रिणी आहोत. हा, तुम्ही नका काळजी करू, अजिबात काळजी करू नका मॅडम. मी त्वरित तात्काळ ताबडतोब तिकडे जातो आणि त्यांची खबर घेतो. बघा नाही सिद्धिराज, थांबा. नको जाऊ म्हणताय तू? ठीक आहे, नाही जात. म्हणायचं काय तुम्हाला? तुम्हाला मॅडम हळूहळू हे आवडायला लागलंय का? कुठे चालली आहे मॅडम तुमची गाडी? हा, हळूहळू प्रेमाच्या दिशेने. अजिबात नाही. मी तसं नाही म्हणते. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की उगाच कशाला हॉटेलवाल्यांना त्रास द्यायचा. आपला पण मॅनेज करू शकतो ना. माझ्या स्वप्नांचा चुराडा तर केलाच मॅडम तुम्ही, पण बिचाऱ्या हंसाचा कशाला बळी घेतला? काही म्हणालात का? नाही, काही नाही. रोमांस हा शब्द देवा आमच्या आयुष्यात येणार आहे का नाही काय माहिती. आशा सोडू नका सिद्धिराज. फक्त थोडी कळ काढा. मी जे ठरवलंय ते बोलणारच. फक्त कसं त्याचा मार्ग सापडू द्या.